निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी अजित पवार यांना दिल्यानंतर सोशल मीडियात काका पुतण्यांच्या नात्यावरून वॉर रंगले। प्रामुख्याने मनसेकडून अजित पवारांचे जुने व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आणि भूमिकांवर प्रश्न करण्यात आला। पाहूया एक रिपोर्ट। ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं। निवडणूक आयोगाचा निकाल आलाय त्यावर आमचा आनंद आहे। बाकी कोण काय म्हणतं आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही। जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का? इलेक्शन कमिशनला आम्ही पटवण्यामध्ये यश प्राप्त केलं असेल, त्यामुळे हा निर्णय येणं आम्हाला स्वाभाविक आहे। अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही हे कोणी सांगितलं? कोण आहे सांगणारा? अजितदादा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ती शिवसेना शेवटी लोकशाही जिवंत राहणार आहे का नाही? हा विषय लोकशाही मानणार आहे। हा देशामध्ये जी घटना आहे ती त्या घटनेने लोकशाही आपल्या देशाला दिली आहे। लोकशाहीचा विजय म्हणून अजित पवारांचा गट जल्लोष करतोय। मनसे सहित विरोधकांनी सोशल मीडियात जेव्हा शिवसेना शिंदेना मिळाली तेव्हा अजित पवारांची भूमिका काय होती याचे व्हिडिओ व्हायरल केले। वारे पठ्ठ्या असं म्हणत मनसेनं अजित पवारांचा व्हिडिओ पोस्ट केलाय। ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूरपर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं। हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का? त्याचाही विचार झाला पाहिजे। अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? या गोष्टीचा पण विचार झाला पाहिजे। आता आमच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मॅक्झिमम जिल्हा अध्यक्ष देखील आहेत। हे आपण पहा, ज्यावेळेस जे लोक आमच्या बरोबर येतील त्यांचं आम्ही स्वागत करू, बेरजेचं राजकारण करू। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची ती शिकवण सुसंस्कृत महाराष्ट्राला त्यांनी दिलेली आहे आणि त्या रस्त्याने जाण्याचा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी मार्ग काढण्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी पुढे जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। काका पुतण्याच्या नात्यावरून कधी काळी वाद झाला होता। तर घरच्यांच्या जीवावरती जगण्याचं एक वय असतं, नंतर स्वतःच्या जीवावरती जगायचं असतं। वय वर्ष 50-52 झाले तरी काकांच्या जीवावर जगतोय अजून। त्या काकाने हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल का याला? मला मग कुठेतरी सांगितलं, म्हणले अजित पवारला शरद पवारामुळेच किंमत आहे। अरे मग मी कुठे म्हटलं तुझ्या काकामुळे किंमत आहे? मला माझ्या काकामुळेच किंमत आहे। मी नाही म्हणलोय का? ह्याला कुणामुळे किंमत आहे? ह्याला कुणीतरी विचारलं असतं का? ह्याच्या काकामुळे त्याला किंमत आहे, माझ्या काकामुळे मला किंमत आहे। त्याच मुद्द्यावरून काका पुतण्याच्या नात्यामधला ओलावा असं शीर्षक देत मनसेनं अप्रत्यक्षपणे अजित पवारांना डिवचले। मुलाखतकारांनी मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेचं बंड आणि तुमचं बंड। म्हटलं माझं बंड लावू नका त्याच्यात। हे सगळे जण गेले, हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले। या तुमच्या राज ठाकरेने स्वर्गीय माननीय बाळासाहेबांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे। त्याच्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असं नाही बाहेर पडलो मी। आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो, तुमच्या विश्वासावरती पक्ष उभा केला। अजिबात नाही। जुन्या भूतकाळातल्या गोष्टी जर काढायच्या बसल्या तर जे बोलतायत त्यांच्याबद्दलही बोलायला भूतकाळातल्या अनेक गोष्टी आहेत, पण सध्या आम्ही वर्तमान काळावर फोकस करणारी माणसं आहोत। नाही, आता रिकामचोटांना आणि ट्रोलर्सना दुसरा काही धंदा राहिलेला नाही। दम कोणात आहे हे सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळे असं काहीतरी वायफळ बोलून चर्चेत राहणं हाच त्यांच्याकडे एक हत्यार राहिलेला आहे। अरे मायबाप जनता एवढी खुळी नाही ना। मायबाप जनता एवढी खुळी नाही आहे। यांना मंत्री कोणी केलं? शरद पवार। पक्ष काढल्यानंतर 6 महिन्यात ते मंत्री कसे झाले? शरद पवार। सूर्याजी पिसाळांच्या अवलादीला मोठं करणार नाही महाराष्ट्र जर उभा राहिला तर शिवा काशीच्या बाजूने उभा राहील, तानाजी मालुसरेच्या बाजूने उभा राहील। सूर्याजी पिसाळांच्या अवलादींना महाराष्ट्र कधीच मोठं होऊ देणार नाही। विरोधाभास असा आहे की ज्या आमदारांच्या बहुमतावरून
अजित पवार शिंदेंना शिवसेना मिळाल्यावर टीका करत होते, त्याच निकालावर अजित पवारांचे सत्तेतील सहकारी त्या निर्णयाला योग्य म्हणतायत. धनंजय मुंडेंपासून ते भुजबळांपर्यंत आता सत्तेत असलेल्या अजित पवार गटातल्या नेत्यांच्या वर्षभरापूर्वीच विरोधात असताना काय भूमिका होत्या ते सुद्धा सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. हा ते धनुष्यबाण गोठून टाकलं, ती शिवसेना पक्ष गोठून टाकला, असं कुठं असतं का राजकारणात? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ती शिवसेना हे व्यासपीठ राजकीय नाही ह्याची मला जाणीव आहे, परंतु शेवटी लोकशाही जिवंत राहणार आहे का नाही हा विषय लोकशाही मानणार आहे. हा देशामध्ये जी घटना आहे ती त्या घटनेने लोकशाही आपल्या देशाला दिलेली आहे. या जगातला सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आणि यामध्ये पक्ष संघटना असेल तर पक्ष संघटनेमध्ये 95% लोकशाही एका बाजूला झाल्यानंतर हा निर्णय स्वाभाविक होता असं आम्हाला वाटतं. स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय घ्या, तरी आज अनपेक्षित निर्णय दिला. शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे आणि चिन्ह पण त्यांना. वारे वा, हा कुठला न्याय, हा कुठला कारभार? इलेक्शन कमिशनला आम्ही पटवण्यामध्ये यश प्राप्त केलं असेल, त्यामुळे हा निर्णय येणं आम्हाला स्वाभाविक आहे. विधानसभेच्या अध्यक्षांचा तो अधिकार आहे. 15 तारीख त्यांना लास्ट डेट दिलेली आहे. क्लोज फॉर ऑर्डर ही 31 तारखेला झालेली आहे. 40 आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून तिकडं आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं. मग एखाद्या पक्षाचा 1 किंवा 2 आमदार असतील, ते 1 किंवा 2 आमदार दोन्ही बाजूनी गेले. आता मनसेचं उदाहरण घ्या, मनसेचे एक आमदार आहेत, ते उद्याच्याला म्हणले नाही मनसे माझीच, इंजिन पण माझा आणि पक्षही माझा. मग तुम्ही तसाच निर्णय देणार आहे का? तुम्ही प्रश्न विचारत असताना ह्या काळात तुम्ही असं बोलला होता, त्या काळात तुम्ही तसं बोलला होता, अशा प्रकारचे दाखले देताना प्रश्न विचारता. ह्यामध्ये आमची भूमिका फक्त आमच्याबरोबर बहुसंख्य आमदार आहेत अशातला भाग नाही. 50पेक्षा जास्त तर आमदार आमच्याबरोबर आहेत. आता आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मॅक्झिमम जिल्हा अध्यक्ष देखील आहेत. हे आपण पहा. वयाच्या 84व्या वर्षी तुम्ही जे काही शरद पवारांना त्रास दिलाय तो इथल्या तरुणांना सुद्धा आवडत नाही. तरुणांना सुद्धा मी बोललोय तरुणांशी. ज्या बापाने घर बांधलं त्या बापालाच तुम्ही घराच्या बाहेर काढताय, हे कुठल्याही माणसाला महाराष्ट्रात आवडणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही त्या शिवसेनेमध्ये पहिल्या दिवसापासून होतो आणि आज आपण पाहतो आहोत धनुष्यबाणही गेला, नावही गेला. आता कोण म्हणतं सेना भवन घेऊ, कोण म्हणतं आणखीन काय घेऊ. तुम्ही काही घेऊन गेलात तरी लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल दिवसेंदिवस राग निर्माण होतोय. आपल्याला सांगितलं जाईल की हे होईल, ते होईल, डिस्क्वालिफाय, आमचं काही होणार नाही. अरे आम्हाला सुद्धा कायदे कळतात आणि आम्ही सुद्धा जे आहे सगळी व्यवस्था करूनच कायद्याची जे आहेत ॲफिडेव्हिट सहित आलेलो आहे. पूर्ण विचार करूनच पुढचं पाऊल टाकलेलं आहे. पक्षाच्या सुनावणीवेळी शरद पवार पक्षामध्ये हुकुमशाही आणि मनमानीपणे कारभार करत असल्याचा दावा अजित पवार गटानं केला होता. त्यावरून राजीनामा नाट्यावेळी अजित पवारांची विधानं आणि राज ठाकरे यांची टीका व्हायरल होते. तुझं बोलणं ऐकलं, तुझं ऐकलं बस. अरे बस म्हणलं ना बापरे, तुलाच फार कळतंय काय? पण तुमच्या आम्ही काय मूर्ख आहेत काय? तुलाच हे करताय काय? अरे पण जेव्हा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत, तो गप्पा बस, तो शांत बस, तो माईक हातात घे, ते सगळं पवार साहेबांच्या डोळ्यात देखत होत असताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार, अरे मी आत्ता राजीनामा दिलाय, हा माणूस असा वागतोय, खरंच जर दिला तर हा उद्या मला पण सांगेल हे गप्पावास. मला असं वाटतं त्या भीतीपोटी, त्या भीतीपायी त्यांनी राजीनामा मागे घेतला. राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना जनतेने नाकारलेलं आहे.
त्याच्यामुळं त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याच्या ऐवजी त्यांना अजित पवारवर मिमिक्री करणं आणि अजित पवारचं व्यंगचित्र काढणं ह्याच्यात त्यांना समाधान वाटतंय. शिवाय वर्षभरापूर्वीच्या राष्ट्रवादीच्या संमेलनात भाऊक झालेल्या अजित पवारांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.